नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 12D. सर्व सभागृहाला आणि आपल्या पती नाती निवडक शब्दांनी धाय मोकलून दूषण देत होती. कटीत वाकून दुःशासनाच्या हातात निरी येणार नाही यासाठी शरीराची मोळी करीत होती. तिच्या मर्मभेदक शब्दांनी कुणाला कुणाला काय काय वाटत होतं हे मला माहीत नाही, पण माझं मन यत्किंचितही द्रवलं नाही. का द्रवावं? सुतांना कान नसतात आणि मन तर नसतातच नसतात. असलीच तर पाषाणांची असतात, धुळीत पडलेली, आणि कुणीही त्यांना ठोकरण्यासाठी. एका जागीच मंडल घेत निर्वाणीचं म्हणून आकांड तांडव करीत ती हवं तसं बोलत होती, कडकडणाऱ्या विजेसारखी. सांगा, या कुरूंच्या प्राचीन राजसभेत आज एकतरी सिंहाच्या छातीचा सत्यप्रिय वीर पुरुष उरला आहे काय? ज्या सभेत वृद्ध नाहीत ती सभा नव्हे. ज्या वृद्धात अधर्माची तिडीक येणारा धर्म नाही ते वृद्ध नव्हेत. आणि ज्या धर्मात सत्यासत्याची चाड राहिली नाही तो धर्म नव्हे. सांगा, कुणीही सांगा, ज्या पतीनं स्वतःला पणावर लावून स्वतःचं जीवित गमावलं आहे त्याला आपल्यानंतर पत्नीला पणावर लावण्याचा कोणता अधिकार उरला होता? धर्मराज म्हणून घेणाऱ्या माझ्या पतीनंही धर्माला अनुसरून सर्वांना पटवून द्यावं की स्वतः नंतर मला पणावर लावण्याचा अधिकार कोणत्या धर्मानं त्यांना दिला होता? स्त्रियांना मानबिंदू मानून त्यांच्या शीलरक्षणासाठी रक्ताच्या नद्या वाहवणाऱ्या कोणत्या ना कोणत्या तरी एका नरशार्दूलानं एकेकाळी भूषवलेल्या आसनावर तुम्ही प्रत्येक जण बसला आहात. त्या निर्जीव आसनांचा कण आणि कण सुद्धा आज जिवंत होऊन तुम्हाला गरजून हेच सांगेल की स्त्रियांचं शील म्हणजे एखाद्याला द्यूताच्या पटात गुंडाळता येणारी नरद नसते, केव्हाही छाती घेऊन कशीही फेकावी अशी फाशांची कवडी नसते. स्त्रीची विटांबना करणारा हात समाज वा राज्य विनाशाच्या गर्तेत लोटण्यास कारणीभूत होईल. तुम्हा प्रत्येकाचा जन्म एका स्त्रीचा वत्सल कुशीतच झाला आहे याची जाणीव तरी तुम्हाला आज उरली आहे काय? सांगा, आपल्या मातेच्या स्तनाचे ओठावरचे तुषार ज्याला अजूनही स्पष्ट स्मरतात असा एकतरी सुपुत्र या सभेत जिवंत आहे काय? क्षणभर सगळीकडे शांतताच शांतता पसरली. दुःशासनाची मूठ ढिली पडली. शांत जलाशयातून एखाद्या खवलं माशानं कळपातून फुटून जलपृष्ठावर उमाळी घ्यावी तसा केवळ दुर्योधनाचा एकच भ्राता विकर्ण उठला. हात उंचावून आपल्यापेक्षा वडील असलेल्या दुःशासनाला अधिकारवाणीनं म्हणाला, दुःशासना, पांचालीच्या शरीराला स्पर्शही करू नकोस. सर्वजण लक्षात ठेवा की महाराणी तप्ती, नलिनी, भूमिनी, सुदक्षिणा, विरजा, देवयानी, गंगा आणि सत्यवती यांनी भूषवलेली राजसभा आहे ही. इथं राजस्त्रीवर अन्याय करणं म्हणजे मंदिरात प्रत्यक्ष आराध्य देवतेची मूर्ती पायदळी तुडवण्यासारखंच आहे. जो पती स्वतः द्यूत्यात हरला त्याला आपली पत्नी पणावर लावण्याचा मुळीच अधिकार नाही. ज्या क्षणी तो हरला त्या क्षणी त्याच्या पतित्वाचा अंत झाला. अन्यायाला पाठीशी घालणारी राजयंत्रणा समाज वा धर्म विश्वाच्या प्रलयात टिकूच शकत नाही. धुंद आणि मूळ सभासदांनो, एका रजस्वला एकवस्त्रा स्त्रीवर वीरांच्या सभेत चाललेला हा धडधडीत अन्याय आहे. आपण महाराज आयु, नहुष, ययाती, पुरु, हस्ती, अजमीर, संवरण, कुरु, जनहू, प्रतीप आणि शंतनू यांचे वंशज आहोत याची एकाला तरी आज जाणीव उरली आहे काय? सांगा, आपल्या कोणत्याही पूर्वजांच्या कारकिर्दीत कधी एवढा काळा दिवस या सभागृहानं पाहिला होता काय? ज्या सभागृहात दिग्विजयाचे आणि अश्वमेघाचे घोडे पाठविण्याचे हिमालयाला गवसणी घालणारे विचार विमर्श झाले, या त्याच सभागृहात आज एका अबलेचे लज्जा रक्षणासाठी फोडलेले ठाव घुमून विरताहेत, आणि तेही कुरुकुलाच्याच एका स्नुषेचे. धन्य आहे त्या कुरूंच्या राजसिंहासनाची आणि ह्या योद्ध्यांची.
लहान असूनही मी वृद्ध म्हणवणाऱ्या ज्येष्ठांना स्पष्ट विचारतो की समरांगणात तळपणारी त्यांची खड्ग आज गंजली आहेत काय? पितामह महाराज, आचार्य, गुरुदेव, अमात्य, कृपाचार्य आणि सर्वांना धर्मदान करणारे इथले तपस्वी ब्रह्मज्ञ ऋषीजन अंगावर वीज पडल्यासारखे आज प्रेतवत का बसले आहेत? मी युवराज विकर्ण सांगतो, एका प्रतिव्रतेचे आक्रोश, किंकाळ्या आणि टाहो यांचं रौद्र भैरव संगीत घेऊन वाहणारे हे जळजळीत अश्रू महापुरातल्या गंगेचं स्वरूप घेऊन जेव्हा घोंगावत धावतील, तेव्हा यातल्या ज्या आसनांच्या अभिलाषेनं तुम्ही सर्वजण अबोल आहात, त्यातील एकही आसन ठिकाणावर राहणार नाही. पतिव्रतेवर अन्याय म्हणजे पावित्र्यावर अन्याय. पतिव्रतेची विटंबना म्हणजे पुरुषार्थाचा अंत. सभासदांवर गरगर डोळे फिरवीत तो अखंड वर्षणाऱ्या मृगाच्या मुसळधार पर्जन्यासारखा शब्दांच्या धारा वर्षवू लागला. सगळ्या राजसभेत तो एकटाच उठला म्हणून त्याच्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटला. पण तो क्षणभरच. त्याची शिष्टाई सत्यावर आधारलेली होती काय? तो कुणाला पतिव्रता म्हणत होता? समाजाच्या संरक्षणाचे सर्व संकेत धाब्यावर बसवून एकाच देही 5 पतींशी रममाण होणाऱ्या एका स्वैरचारिणीला त्यानं सांगितलेल्या तप्ती, विरजा, सुदक्षिणा, देवयानी या विख्यात महाराणींच्या पायाशी बसण्याची तर या पांचालीची पात्रता होती काय? यातल्या कुठल्या महाराणीनं एकापेक्षा अनेक पती निवडून पतिव्रत्याचा महान आदर्श हस्तिनापुराला घालून दिला होता? आपल्या आप्तेष्टांच्या शारीरिक व्यंगाचा दात विचकून ज्यांनी कधी निर्दय निर्देश केला होता? कोणत्या वीराला त्यांनी कुलाचा ध्वज हाती उंचावून हिच्यासारखं हीन हीन म्हणून मिळेल तेव्हा ठोकरलं होतं? पांचाली पतिव्रता नाही, ती वारांगणा आहे, कुलटा आहे, कलंकिनी आहे. विषारी भुजंग उसळल्यासारखा माझ्यातील सारथी खवळून उठला. कर्णा थांब, कर्णा थांब म्हणणाऱ्या सूर्यशिच्याच्या मस्तकावर पाय ठेवून तो ताडकन उभा राहिला. फुतकारत बोलू लागला, धुंदपणे मुखाला येईल ते. विकर्ण, तू मूर्ख आहेस. सभागृहात पितामह, महाराज, आचार्य, अमात्य सर्व उपस्थित असताना ते काहीच बोलत नाहीत हे जाणूनही धर्माची धुरा केवळ आपल्या एकट्याच्या स्कंदावर पडल्याच्या आवेशानं तू कंठाच्या धमन्या व्यर्थ ताणतो आहेस. पतिव्रता पतिव्रता म्हणून वारंवार जिचा तू कंठरवानं उद्घोष करतो आहेस ती पतिव्रता मुळीच नाही. एकाच देही याच पतींची रममाण होणारी पांचालिनी विलासिनी आहे, कलंकिनी आहे, वारांगणा आहे, कुलटा आहे. अशा स्त्रीला 5पेक्षा 105 पती पसंत असतात. दासीला वस्त्र पांघरण्या इतकी तरी लज्जा असते, विनय असतो. कुलटेला तो कधीच नसतो. दुःशासन, ती सवस्त्र सभागृहात आली काय आणि विवस्त्र आली काय सारखीच आहे. लज्जा नसलेल्या कुलटेच्या लज्जा हरणाच्या मूर्ख कल्पनेनं फाटून जाण्या इतकं कुठल्याही सभासदाचं काळीज नवनीतासारखं नाही. विकर्ण, जे माहीत नाही त्यात तोंड खुपसू नकोस, खाली बैस. दुःशासन, आजपर्यंत पांडवांच्या असमर्थ कमरेला लटकलेलं हे सावळं खड्ग वस्त्राच्या मॅणातून बाहेर खेच. नाग सर्प शिरताच ढोलीतून केकाटत बाहेर पडणाऱ्या पोपटांच्या थव्यासारखे शब्द बाहेर पडले. मिळेल त्या दिशेनं धावणारे, हिरवट, विषारी. मी बोललो, यथेच्छ मद्य प्यालेल्या धुंद मद्यप्यासारखा. वर्षानुवर्ष अवहेलनेत झालेल्या मनाच्या थाळीत सुडाचे धगधगीत अंगार घेऊन ती थाळी मी तिच्या उन्नत मस्तकावर पालती गेली होती. सर्वांसमक्ष केवळ सूड भावनेनं. सूड ही मनाची अंगभूत क्रिया नाही, ती केवळ प्रतिक्रिया आहे. जेव्हा 2 मनांच्या स्वाभिमानाची वलय एकमेकांना छेदून लागतात तेव्हाच प्रतिक्रियेच्या विकर्ष रेषा निर्माण होतात. जग त्यांनाच सूड म्हणतं, क्रौर्य म्हणतं. माझ्या शब्दांची वाटच पाहणाऱ्या दुःशासनानं केळीच्या गाभ्यावरचा पापुद्रा फोडावा तसा तिच्या अंशुकाला हात घालून तिचा पदर फेडला. उरावरच्या कंचुकीवर हात घेऊन तिनं जीव घेणा हंबरडा फोडला. अच्युता, मिलिंदा, माधवा, केशवा, गोपाळा, गुडाकेशा, घननिळा, धाव, श्रीकृष्णा, मधुसूदना,
धरती होऊन दुभंगून या अभागी पांचालीला आता पोटात घे. यज्ञकुंडातला अग्नी हो आणि या याज्ञसेनेला त्यात दग्ध करून तिच्या जीवन यज्ञाच्या सांगतेची भगभगीत रक्षा करून या अंध अधमांच्या कपाळाला फास. माझ्या या असहाय्य अश्रूंच्या यमुनेच्या महापुरात या कामुकांची मधांध मस्तक प्राण जाईपर्यंत घुसमटून टाक. माझ्या या उष्ण श्वासांनी कुरुकुलाच्या माजलेल्या अरण्यात लपलेल्या या विषारी भुजंगांना होरपळून टाक. कंसाला वधणाऱ्या केशवा, शिशुपालाचा कंठनाळ छेदणाऱ्या श्रीकृष्णा, गोवर्धन उचलणाऱ्या गोपाळा, शतधन्व्याचा शिरच्छेद करणाऱ्या श्यामसुंदरा, विदुर रथाचा विकोश करणाऱ्या वासुदेवा, दंतवक्राला दग्ध करणाऱ्या द्वारकाधीशा, नरकासुराला नष्ट करणाऱ्या नंदकिशोरा, बाणासुराचे बाहू तोडणाऱ्या ब्रह्मांड नायका, पौड्रुकाला पाणी पाजणाऱ्या पुरुषोत्तमा, शाल्वासहित शृगालाचा शेवट करणाऱ्या शशी किशोरा, धाव. त्रैलोक्याला सामावून घेणाऱ्या तुझ्या मुरलीच्या पोकळीत या दीन एकाकी असहाय्य अबला अनाथ पांचालीलाही सामावून घे. सुदर्शनाच्या सर्वसंहारक शक्तिमान शलाकांनी सभेतल्या या स्तब्ध पुरुषहीन शिष्टांची शिराज शाकटून टाक. कृष्णा, अरे तुला तरी तुझ्या यशोदा देवकीच्या मातृत्वाची चाड उरली आहे काय? मातृत्वाच्या महनमंगल मंदिराच्या महाद्वारात मस्तक नमविणाऱ्या तुझ्या तेजस्वी वृष्णी कुलाची चाड तुला आज राहिली आहे काय? जगाचा अंत घनदाट काळ्या अंधकारातच करणार असशील तर आजच सूर्याचा महादीप फुंकून या कौरवांच्या काळ्या दासीला त्या अंधकारात पुरून टाक. नाहीतर धाव, जमुनेच्या गर्जणाऱ्या लाटांवरून धाव, कर्कश घोंगावणाऱ्या झंझावाताबरोबर धाव. आकाशाच्या निळ्या छतावरून पाताळाच्या पोकळीतून दाही दिशातून धाव धाव धाव. आक्रोश ती थडाथड छाती पिटू लागली. तिच्या आक्रोशानं माझ्या कानातील कुंडल क्षणभर थरथरली. कधी नव्हतं ते माझ्या सुवर्ण कुंभासारखं नितळ कवचांवर टपटपीत रोमांच उभे राहिले. डोळ्यांसमोर काळ्या लाटांचा खवळलेला प्रचंड सागर हिंदकळत उभा राहिला. या पर्वतप्राय लाटांच्या माऱ्यात एखाद्या तृणपात्यासारखं माझं मस्तक थडाथड थपडा खाऊ लागलेलं पाहून माझे पाय थरथरू लागले. थपडा थांबत नव्हत्या. त्यांच्या अखंड माऱ्यांनी माझ्या कानातील कुंडल निखळून लाटांबरोबर किनाऱ्यावरच्या दलदलीत पडलेली मला स्पष्ट दिसली. समुद्र वाऱ्यासारख्या दुःशासनाला तिचा आक्रोश पक्षिणीच्या चिवचिवाटासारखा नगण्य वाटला आणि ऐकू आला नाही. केळीला मुळातून उकडायला उतावीळ झालेल्या झंझावातासारख्या हातातील पदर तो एक लग सरासर ओढू लागला. मूग ओंजळीत लपवून घेतलेली एक श्यामल स्त्री त्या वस्त्रांबरोबर भोवऱ्यासारखी गरगर फिरू लागली. तिच्या अंगावरच्या अंशुकाचे 2च पेट शिल्लक राहिले, केवळ 2च, आणि हिमालयाच्या अच्युत शिखरावरून शिखरलोट झाल्यासारखं माझं मन स्वतःच्याच आगतिकतेनं कळवळून उठलं. त्रिशूलानं सर्वांगाला कुणीतरी भोगसत होतं. पांचालीच्या जागी सभागृहात वृषाली उभी आहे या नुसत्या कल्पनेनंच माझ्या सर्वांगाला रसरशीत इंगळ्या डसल्या. मुसळधार पर्जन्यात कोसळणाऱ्या जीर्ण पर्णकुटीसारखा मी आसनावर कसा तरी कोसळलो. पायातली शक्तीच निघून गेल्यासारखा क्षणभर भास झाला. क्षणापूर्वीची क्रोध, तिरस्कार, प्रतिशोध यांची उभारी क्षणात नष्ट झाली. काय बोललो मी? कशाला? कुणासाठी? कुणाला? मनाच्या गुहेत खोलवर लपण्यासाठी डोळे मिटून मी स्वैर धावू लागलो. पण वृषाली माझी पाठ सोडेना. वृषाली, होय वृषालीच, माझ्या मागून धावणारी वृषाली, एकाकी रजस्वला स्नुष्णात वृषाली, केस विखुरलेली, आक्रोश करणारी, मूग ओंजळीनं आच्छादून घेणारी वृषाली, अंगराज अंगराज म्हणून टाहो फोडणारी विवस्त्र वृषाली. पांचालीच्या जागी वृषाली पाहून मी खाडकन डोळे उघडले. उघड्या जाग्या डोळ्यांपुढेही क्षणात पांचाली तर क्षणात वृषाली दिसू लागली. पांचाली, वृषाली, विवस्त्र पांचाली, छे छे, विवस्त्र वृषाली, वृषाली, छे, तिच्या शरीरावर वस्त्र घातलंच पाहिजे.
खांद्यावरचं उत्तरीय हाती घेऊन मी पुन्हा आसनावरून खडकन उठलो. एवढ्यात विजयी सेना पराभूत शत्रूच्या उरल्यासुरल्या शिबिराचाही निपात करण्यासाठी जयघोष करीत पुढं घुसते तसे मुरलीचे रौद्र भयानक स्वर कुठून तरी सभागृहात घुसले. पाठोपाठ सहस्र वाद्यांचे हृदयभेदी संमिश्र ध्वनी घुमले. मला राजसूय यज्ञाची आठवण झाली. काय होत होतं तेव्हा मला समजत नव्हतं. जणू माझी सारी शुद्ध बुद्ध हरपली होती. वाद्यांच्या नादांनी सर्वांची मनं थरकली. ते कुठून येत होते? आकाशातून, पाताळातून की दाही दिशातून? कुणालाही काही समजेना. प्रकाशासाठी ठेवलेल्या छतावरच्या थाळीसारख्या गोल छिद्रातून एक प्रकाश झोत तडक आत घुसला आणि पांचालीच्या सर्वांगावर पसरला. तो पाहताच मला सुदर्शनाची स्मृती झाली. श्रीकृष्णाची नीलवर्णी आकृती डोळ्यांसमोर उभी राहिली. काय होणार आता? दुःशासनाचा शिशुपाल आणि माझाही? वाद्याच्या कलकलाटांनी सर्वांची मनोभीतीनं थरकली. पण दुःशासनाचं मात्र उन्मादानं बिथरलं. हातातील वस्त्र कुणाकडेही लक्ष न देता तो घोड्यांचे वेग ओढावेत तसं ओढू लागला. पाण्यातील भोवऱ्यात सापडलेल्या वाळलेल्या काडीसारखी ती वस्त्रांबरोबर मंडलाकृती फिरली आणि सर्व सभागृहाला प्रचंड धक्का बसला. हिच्या अंगावरच्या मूळ नीलवर्णी अंशुकात ज्याची वीण गुंफलेली आहे असं सुंदर रक्तवर्णी अंशुक तिच्या शरीरावर होतं. दुःशासनाचे डोळे पराजयाच्या भावनेनं आरक्त झाले. वाद्यांचा आवाज क्षणाक्षणाला वाढत असतानाही त्यानं त्या रक्तवर्णी अंशुकाला हात घातला. मी कोण आहे? पांचाली कोण आहे? ही कुरूंची सभा आहे हे सर्व विसरून मी ते अपूर्व, अद्भुत, गूढ दृश्य भारावल्यासारखा एकटक पाहतच राहिलो. हातातील उत्तरीय थरथरू लागले. काय केलं मी आज? कुठं गेलो मी? काय बोललो मी? सरसर सरसर खडगापेक्षाही चपळाईनं हात फिरवीत दुःशासन अंशुक ओढू लागला. पण गोठ्यातून अरण्याकडे जाणाऱ्या गायी एकमेकींच्या अंगाला अंग घासून कवाडा बाहेर पडतात तशी निळी, हिरवी, जांभळी, शुभ्र, रक्तवर्णी वस्त्र एका पाठोपाठ एक बाहेर पडू लागली. वाद्यांची गती वाढल्यानं अनेकांनी कानांवर हात ठेवले. पिसाळलेल्या हत्तीसारखा दुःशासन खवळला होता. विकर्ण आनंदानं टाळ्या पिटतो आहे हे पाहून तर तो अधिकच खवळला. त्यावेळी दुःशासनाला प्रतिकार करण्यासाठी कोणीही पुढं सरसावलं असतं तर ते ऐकण्याच्या अवस्थेत तरी तो होता काय? त्यानं प्रतिकार करणाऱ्यांच्याच वस्त्रांना हात घातला असता. दुःशासनाच्या अविवेकाचा अंगार फुंकर घालून दुर्योधनानं फुलवला होता. माझ्या अर्वाच्य शब्दांच्या झंझावातानं त्याचा भडकून वनवा झाला होता. दुर्योधनाला मला कुरूंच्या राजदंडाला कुणालाच न विझवता येणारा अनावर वनवा. अंशुकाचा ढीग सभागृहात पडू लागला. माझ्या मनात असंख्य विचारांचा ढीग पडू लागला. काय केलं मी? बालमनापासून कडक नियमांनी आणि कष्टसाध्य प्रयत्नांनी हस्तगत केलेली चारित्र्याची धवल साधना एका क्षणात सुडाच्या काळ्या कुंडात आज मी बुडवून टाकली. कर्ण योद्ध्यांनी गौरवलेला कर्ण, महान आपत्तीचं धैर्यानं कर्तृत्वात रूपांतर करणारा कर्ण, प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्या नगरजनांच्या हृदयावर अधिराज्य करणारा कर्ण, एकाच क्षणात भावनांच्या राज्यातील दुर्दैवी कर्ण पराजित ठरला. शिशुपाल आणि मी, दुःशासन आणि मी, इतकंच काय पण कंस आणि मी यात कसलाच फरक राहिला नाही. या विचारानं कधी नव्हतं ते माझ्या डोळ्यात टचकन अश्रुबिंदू उभे राहिले. राजसभेतील माझ्या जीवनातले पहिलेच अश्रुबिंदू. त्यात कारुण्य नव्हतं, भीती नव्हती, याचना नव्हती, परिणामांच्या भयानं थरथरणारी पश्चाताप दग्धताही नव्हती. आदर्श म्हणून प्राणपणानं जीवनभर उराशी कवटाळलेल्या नीतितत्वांना उरावर घेऊन अंशुकाच्या ढिगाऱ्यात सूर्यशिष्य कर्णाचं कलेवर पाहताना खंबीर मनाचे बांध फोडून असलेली ती वेदनेची आणि यातनेची तीव्र सनक होती. अश्रुबिंदूच्या स्वरूपात ती सनक उभी राहिली होती. तीही सुतपुत्र कर्णाच्या नेत्रात, सूर्यशिष्यासाठी सूर्यपुत्राच्या डोळ्यात अश्रू. एक क्षणभरच मला वाटलं मी सुतपुत्र झालो नसतो तर कसं झालं असतं माझं जीवन? श्रीकृष्णासारखं? का नाही?
झालंही असतं. संस्कारांच्या संघातानी सामान्यांचा असामान्य होतो. उलट कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्याही घृणामय शेवाळ होतात. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. मी एका क्षणात या सर्व मर्यादा आज ओलांडल्या होत्या. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कविता आणि कथांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.